पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एवढे पैसे आले कुठनं तुमच्याकडे? हा, का तुम्हीच काही घोळ केला नाहीये कशावर ना? अहो साहेब, साहेब, मी यांना ओळखतो, चांगल्या बाई आहेत, घोळ बी करणार नाही, यांच्यावर संशय घेऊ नका। असं कांबळे कांबळे घ्या समोसा खा 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 समोसा खा। नको नको, अहो खा ना, नको राहिलं समोसा राहिला। या खुर्चीत बसा बसा बसा, अहो बसा ना। नको साहेब, अधिकारी कोण आहे इथला? मी आहे का तुम्ही? तुम्ही साहेब। मग तुम्ही मला शहाणपणा शिकवणार का? शहाणपणा शिकवणार का मला? या बाईला तुम्ही ओळखता म्हणून कायद्याला सोडून दिला पाहिजे का? तुम्ही मला कायदा शिकवणार आहे का? आता माझ्या कामामध्ये मला ढवळाढवळ केलेली आवडणार नाही, सांगून ठेवतो। उत्साही भाई निघा। नॉनसेन्स। मला कायदा शिकवतो। बोला काय म्हणत होत्या? काय बोलू साहेब? आपण काही इथं गप्पा मारायला नाही आलोय, बोला सांगायला। एवढे पैसे आले कुठे ते सांगा मला। पैसे आम्ही उसने घेतलेले। अरे तुम्ही उभ्या का? बसा ना, बसा बसा हो, बसा 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 बसा। नाही तुम्ही पण बसा। वडीलधाऱ्या माणसानं बसू दे। बसा बसा, तुम्ही पण बसा। काहीच घाबरायचं नाही, बसा। हा छान। काय घेणार? काय नाही साहेब, तुम्ही फक्त लवकर लवकर। छान रे। आंटी मुन्नो, बाकीचे कुठे गेले ग? आई आणि ताडी देवळात गेल्या आणि शांता मावशी आहे किचन मध्ये। तुला काय करायचंय? कोण कुठे गेले ते? तुला कोण पाहिजे? कोणी नको, तू एकटी काम करायलास म्हणून विचारले। मी तुला मदत करतो। काय नको? तुझ्या आईने बघितलं तर डोसका फिरल्यागत करल। मम्मी कशाला इकडे येते? तिला नाही समजायचं आणि आपण सांगायचं बी नाही। नको म्हणलं ना। बरं मी नाही, मुन्नू मदत करते असं समज। अर्पण विकी, शाबास भावा, माझी परीक्षा संपल्यावर मी तुला पण परीक्षेत मदत करेन। हा हा। काय रे विक्या, तू काय करायलास इथं? मी मदत करायला आले। दिदे, इंदू मावशी राधा अक्कांत आयडीला काय सांगलीला घेऊन गेली काय? तर 10 लाख रुपये तुम्ही घेतले उसने, कशासाठी घेतले? हिच्या लग्नासाठी घेतले ते। हिचं लग्न नाही झालं अजून? नाही म्हणजे आता साडी घातलेली दिसली, म्हटलं झालं असेल लग्न म्हणून म्हटलं। असो, तर लग्नासाठी पैसे घेतले, मग परत का करायचे? ते लग्न जुळलं नाही म्हणून। लग्न जुळायला पाहिजे लवकर, म्हणजे त्या गोष्टी त्या वयात झाल्या म्हणजे कसं एकदम हा असं हा समजून घ्या। आता मला एकदम क्लिअर कट सांगायचं, चोरी कुठं झाली
कवा झाली, कशी झाली, एकदम नीट डिटेल मध्ये सांगायचं. होय साहेब, आम्ही दोघी पैसे घेऊन येत होतो. चोर दिसायला कसा होता? साहेब, त्याने हेल्मेट घातलेलं म्हणून चेहरा नाही दिसला. हा, पण त्यानं पांढरा लेंगा आणि जब्बा घातलेला. हुशार होता म्हणजे चोर. त्या बाईकचा काही नंबर बिंबर? नाही माहित. तो अचानक आला आणि पिशवी खेचून गेला. आई पडली रस्त्यावर आणि त्या नादात नंबर नाही बघितला. आयला काही होऊ नये म्हणून. अरे अरे रडायला काय झालं? रडू नको, सगळं काय नीट होईल. मी आहे ना. हे बघ, आईला काय बी झालेलं नाहीये. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघी जणी घरला जावा आणि शांत डोक्यानं बरोबर काय 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 घडलं त्याचा नीट शांततेने विचार करा. मी स्वतः घरी येईल चौकशीला. हा, रडू नको बरं. जा, घरला जा, मी आहे ना. हा. साहेब, आठवलं. त्याच्यानं त्याच्या डाव्या हातावर हे तर टॅटू होता. सापाचा टॅटू होता. हा, हॅलो. हा 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 हा, दोघी पण आलेत त्या. इथं वाट बघून लयच कंटाळा आलाय बाई. तिथं जाऊन बघावं काय? गोपीनाथ, व गोपीनाथ. आलो आलो. काय? ऐका की, मी काय म्हणाल्या, आपण राधीच्या घराकडे जाऊन तिच्यात आणि आसनीमध्ये काय सुरू आहे बघून येऊयात काय? काय गरज नाही तिकडे जायची. नाही नाही, तसं नाही, लांबच बघायचं. म्हणजे कसं आहे, भलतं सलतं काही होत असेल तर मला सिच्युएशन कंट्रोल मध्ये करता येईल. पण तिथली सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जाणारच नाही तर. तुम्हाला काय माहिती? जो गेम खेळतो ना आपण, त्यातले पत्ते आपल्याला आधीच माहिती असतात. तुमचा अंधाधुंद कॉन्फिडन्स का नाही लयच वाढत चाललाय बरं का. म्हणलं ना तुला. मला अजून ओळखलं नाही तू. गोपीनाथ म्हणजे एक्क्यावा एक्का इस्पिकचा एक्काय. जातो जा तू तिकडून माझ्या बघ. मला लय महत्वाचं काम आहे. काय महत्वाचं काम आहे? ते काम झाल्यावर समजल. आधीच सांगत नसतो मी. बया, लयच खळ खाल्या का ताटलायचा. करा काय महत्वाचं काम आहे ती. मी तर मज्जा बघून आली बाई. साहेब, चोर कधीपर्यंत सापडत? अहो जरा दमानं. तुम्ही म्हणजे लग्न झाल्या झाल्या सुनर नातू कधी मिळणार हे विचारल्या कधी विचारून राहिले. एक तर त्या चोराचं वर्णन तुम्ही करू शकत नाही, त्या बाईकचा नंबर सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही. हा साहेब, जेवढं आठवलं तेवढं सगळं सांगितलं की. मग तेवढ्यावरच आम्ही त्या चोराला ओळखणार, पण त्याला टाइम लागेल. जरा दामानं घ्या.
इथं अभ्यास कराल्या आणि माझ्या पोराला यांनी कामाला जुंपलंय धावतेची असती. हे तर हेच राहिले नंबरचं. काय अक्कल बिक्कल आहे का नाही? काय गे रागात का कुठे? बाहेर बोलव तिला, बाहेर बोलव. मला विचारायचंय काय लाज बीज वाटते का नाही? हा ही मुन्नू इथं काम बीम सोडून सगळा अभ्यास करायला बसलाय आणि माझं पोरग इथं राबतंय. मम्मी अगं ह्यांनी मला काम नाही सांगितलं. मी राधा या राधा पहिली बाहेर ये. अभ्यास करते. ए बोलू नकस. आई नाही घरात. आणि तुझ्या पोराला काय आम्ही कामाला जुंपलं नव्हतं. तो त्याच्या मनानं मदत करालता. तरी मी या विकीला म्हटलेलं. तू म्हणलं बाबा काम करू नकोस, पण तू स्वतःहूनच म्हणला नाही नाही मी काम करतो. होय ना? कुणाला येडा बनवालेस? माझं पोरग साधं बोळ आहे म्हणून तुम्ही नेहमीच त्याला राबवून घेताय काय माहिती नाही होय मला. आणि परीक्षेच्या वेळी हमखास हे होतंय. यू नापास व्हायला पाहिजे म्हणून मुद्दाम करताय तुम्ही. ए ऐकून घ्यायला म्हणून लई बोलू नकोस. त्याला काही घरातून उचलून आणून कामाला नाही लावलं आम्ही. त्याला मदत करावीशी वाटली तो मदत करायलाय. मग तुला सांगता आलं नाही का बाबा परीक्षा जवळ आली आहे तर अभ्यास कर, काम करू नकोस म्हणून. पण तू कशाला सांगशील? फुकटचा आहे तर माणूस मिळतंय राबवून घ्यायला, तर तू राबवून घेणारच. तसंही फुकटचं सगळं लागतंय तुला आणि तुझ्या आईला. ए यामिने इथं लोक जेवाय आल्यात. त्यासनी काय पाहिजे नको विचारायचं सोडून तुझी फालतूगिरी ऐकत बसायला येळ नाही माझ्याकडं. पण जर तुझं गटार बंद करून स्वतः इथनं गेली नाहीस ना तर तुझ्या झिंज्या धरून तुला बाहेर काढीन इथनं. दीदी अगं राधा अक्का नसताना उगा कशाला? काय व्हायचं ते होऊ दे मावशे. परत इथं पाय ठेवायची हिंमत नाही झाली पाहिजे हिची. चल निघ. मम्मी मी तर काम करायला नको ना? नाही करत. चल तुला तर मी बघणारच आहे रे. तू चल पहिला तुम्ही समजे जेवा जेवा. अगं अर्चना ये तोच आहे. आया अगं ये तोच आहे. अगं तोच आहे. यो नाही येतो. अगं ये तोच आहे. अगं आया नाही म्हणले ना. शांत हो तू आधी. शांत हो. मला सांग असं सगळ्यांवर संशय घेऊन चालणार आहे बाई? हा अगं आधीच लागले तुला अजून काहीतरी होऊन बसल. चल आपण पण आपले पैसे. अगं मिळतील. पोलीस कंप्लेंट केली आहे ना मिळतील. पोलीस करतील काय तर. चल आपण घरला जाऊ. चल मी रिक्षा बघते. हा चल आपण जाऊ. नाही रिक्षासाठी तर पैसाच नाही. आया चल चालत जाऊया आपण. हा चल चल आया आया चल जाऊया. चल पोलीस बघतील. आया चल. हा सगळं नीट होईल. हा राधा अक्का बसा. तुमच्याच घरी चाललोय मुन्नूला परीक्षेला आणण्यासाठी. आया बस. चल चल जाऊया. बस चल आया. बाकी हे बेस्ट झालं. त्या घोरपड्यानं त्या दोघींना आट्यात घेतलं चांगलाच. मस्त एकदम मस्त. ती अर्चना तर सारखी रडतच होती. कसं कसं तिला रडण्याशिवाय दुसरं येतंय काय? पण खरे मजा तवा येईल जेव्हा ते अस्मी रडल. मग अवघड आहे. काय बोललाय गावठी 90 काय बोलला? अवघड आहे म्हणलं त्यांचं. हो तुमच्याशी पंगा घेतलाय म्हणल्यावर सोपं जातंय होय ते असणे. जेव्हा त्या अस्मीला चोरी बद्दल कळलं ना तेव्हा तर टांगा पलटी. पुढे पर
ती राधा का अस्मिला चोरीबद्दल सांगाल का? ते काय आपल्याला माहित नाही, पण आपण कोणाला बी कळू द्यायचं नाही. कोणालाच नाही, कोणालाच सांगायचं, कोणाला बी काय बी सांगायचं नाही. हे आपल्यातच राहील, म्हणजे माझ्या, तुमच्यात आणि यामिनी वहिनींच्या. यामिनीला यातलं काय बी कळू द्यायचं नाही. अहो पर यामिनी वहिनींना हे कळलं तर त्याला हेच खुश होतील की. पण तिला डबल खुश करायचा आहे. कसं? 10चा 20 लाख करायचा. 20 लाख करायचा आहे. 10चं 20 लाख. काय म्हणलं? 10 लाखाचं 20 लाख म्हणजे कसं होणार आहे, तसंच होणार आहे. आणि झालं ना तर तुला मी काहीतरी देईन. मला बी मग होईलच होईलच. झालंच बघा, झालं. पण समजा यामिनीला यातलं काय कळलं तर मग ते पायाच्या वाटीनं ही दारू तुला पाजेन. नग नग नग, माझ्या पायाची वाटी पायातच बरी आहे. कुणाला बी काय बी समजणार नाही माझ्याकडनं. गोपीनाथ शेठ, ती बाटली लपवा, मी ही बाटली लपवा. काय चाललंय? फोन करतो. काय झालं? काय परीक्षा देण्या अगोदर फेल केला का काय त्याला? फालतू घरी करू नका, नाही तर काय डोसक्यात घालीन मी तुमच्या. आधीच हे ना माझा डोसका माझा फिरवलाय. काय झालं काय? पण काय झालं? ये कार्ट आपल्या घरात एका कामाला हात लावत नाही आणि त्या बयाच्या खानावळीत जाऊन नोकरागत राबवत. ती यास्मी याला गुरागत राबवून घेईल ती. आणि नंदी बैल ती सांगते करालता. अस्मी दीदी तर मला तू गप बस. तुझं का नाही फोडून काढते मी, झोपात तोडून टाकणार आहे. तू किती बी मारलं तरी मी हेच सांगेन, अस्मी दीदी मला मदत करू देतच नव्हती. मी स्वतः मदत केली कारण मुन्नूचा आज शेवटचा पेपर आहे. पाहिलं माझ्या समोर त्यांची बाजू घ्यायला हा. आणि त्यांच्या घराचे काही समजे खपले होते का तू मदत करायला गेलता? तुझं तर मुन्नूची परीक्षा म्हणून ती काम करत नव्हती. राधाक्काने अर्चनाताई कुठेतरी बाहेर गेलत्या. अस्मी दीदी आणि शांतमावशी दोघीच होत्या म्हणून मदत कराल तो. एक मिनिट. अर्चना राधा का कुठं गेल्यात? झपाटीशी कसला विचार करायला शेनोरिटा? या दोघी कुठं गेल्या असतील? नका विचार करू शेनोरिटा. आता आयुष करायचे दिवस येणार आहेत तुझ्या आयुष्यात. राणीगत आयुष्य जगायची सवय करून घे आता.
अहो ते मी मदत करत होतो. काय गरज नाही तुझ्या मदतीची. तुला इथं मदत करताना बघून तुझं बी कोणी आई मावशी आत्या इथून कालवा करते. ठेव म्हटलं का डोसक्यात जात नाही काय बी. काय मग झालं का इंदू मावशी संग गप्पा मारून. इंदू मावशी